आता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. पाप पुण्य अंगी घेतले जडून, वर म्हणेणे कोण करीता तो. तुका म्हणे गेले व्यर्थ वाया विणा, जैसा मृग शिन मृग जळी. पाप पुण्य अंगी घेतले जडून, वर म्हणेणे कोण करीता तो. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील तुमचा आमचा ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला मुक्तावस्था प्राप्त होती, मुक्त अवस्थेमध्ये जन्म झालेला आहे. म्हणजे जन्म झालेली अवस्था जर आपण पाहायला गेलो, आपलं लहानपण जर पाहायला गेलो आपण, तर त्यावेळेला भगवंताने मुक्त म्हणून जन्माला घातला होता. कुठल्याही प्रकारच्या बंधनात नव्हता, कोणत्याही प्रकारची माया त्याच्या ठिकाणी नव्हती, कोणत्याही प्रकारची देहबुद्धी त्याच्या ठिकाणी नव्हती, किंवा कोणत्याही प्रकारचा त्याच्या ठिकाणी अभिमान नव्हता. मुक्त म्हणून त्याला जन्माला घातला होता. पण कुणी वाढे कुबुद्धी वाढे, जसं जसं मोठा होत गेला, जसं जसं आपल्या भाषेमध्ये जाणता म्हणतो आपण त्याला, जसं जसं मोठा होत गेला तसं तसं त्याच्याकडे एक 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 विचार, एक 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 विषय, एक 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 वासना, अनेक प्रकारचा अभिमान, देहबुद्धी, माया, या सगळ्या रहाटगाड्यामध्ये तो काय झाला, ग्रासला गेला. ह्या सगळ्यांमध्ये ग्रासला गेला आणि मग काय झाला, स्वतःहून बद्ध अवस्था त्याला प्राप्त झाली, स्वतःहून तो बद्ध झाला. आणि मग काय झालं, हे माझं आहे, ते माझं आहे, हे मी केलंय, हे मी करतोय म्हणून होतंय, हे मी केलंय म्हणून झालंय, अशा प्रकारचा एक अभिमान त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला, एक अहंकार त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. आणि मग पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात हे सुद्धा तो विसरून गेला. आणि मग अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी काय करायला हवं आणि काय नको करायला हवं याचं विस्मरण झाल्यानंतर मग शेवटी तो कुठल्या गतीला प्राप्त झाला याची ओळख ह्या प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबा आपल्याला करून देतात. ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या आपल्या फळेगाव मधील अगदी हे सगळ्यात मोठं परिवार म्हणजे जाधव परिवार, आणि या जाधव परिवाराचे पिताश्री कैलासवासी हरिभक्त परायण दामू त्र्यंबक जाधव बाबा, आणि बाबांना मंगळवार दिनांक 16 एप्रिल रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि या ठिकाणी त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थाने बाबांनी या ठिकाणी कार्य करत असताना आपली शेतीवाडी सांभाळली, अतिशय मेहनत घेतली, अतिशय काबाड कष्ट केले. आणि या ठिकाणी कार्य करत असताना त्यांनी आपला मुलांचा व्यवस्थित संगोपन केलं, व्यवस्थित संसार केला. त्या ठिकाणी त्या मुलांचं संगोपन करत असताना आमचे मित्र रवींद्र असतील, त्याचप्रमाणे आमच्या ताईसाहेब असतील, अर्थातच संगीताताई असतील, गीताताई असतील, नूतनताई असतील, अक्षताताई असतील, म्हणजे 4 मुली आणि 1 मुलगा. त्याचप्रमाणे या बाबांचे भाऊ बाळू बाबा असतील, मधुकर बाबा असतील, आपले अनंतदादा असतील, त्यांच्या बहीण गुलाबात्या असतील. त्याचप्रमाणे मोठं परिवार आहे. जाधव परिवार हे अगदी मोठा परिवार आहे. या परिवारामध्ये कार्य करत असताना बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं. आपल्या मुलांवर संस्कार केले चांगल्या प्रकारचे, आपल्या मुलींवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले. कुटुंबाला एक आधार असलेले बाबा, कुटुंबावर एक सुसंस्कार निर्माण करणारे बाबा. आणि खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये आपण कशा प्रकारे कार्य करावं, कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं, एक आदर्शयुक्त उदाहरण. आणि आदर्शयुक्त उदाहरण मी याच्यासाठी म्हणेन, कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी आपण प्रत्येकाच्या नावाच्या पुढे लिहितो, पण हरिभक्त परायण सगळ्यांच्याच नावाच्या पुढे लिहिलं जात नाही. ज्याने परमार्थ केलेला आहे, जो हरीचा भक्त झालेला आहे, त्याच्या पुढेच आपण हरिभक्त लावत असतो. आणि म्हणून
मुख्य जे पद आपल्याला हवं आहे किंवा मुख्य जे कार्य आपण करायला हवं आहे ते कार्य या ठिकाणी बाबांनी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे संसार प्रपंच करता करता अध्यात्मही अतिशय चांगल्या प्रकारे केला. अध्यात्माची जोड संसार प्रपंचाला दिली, चांगल्या विचारांची जोड त्या ठिकाणी दिली आणि आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करून या ठिकाणी या सृष्टीच्या नियमाप्रमाणे या दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नाचतंय, याप्रमाणे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, या उक्तीप्रमाणे या जगद्गुरु तुकोबांच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी बाबांना अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. देवाज्ञा झाली, त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबा आपल्याला ओळख करून देतात की मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. खर तर या ठिकाणी जन्माला घालताना प्रत्येक जीवाला भगवंत मुक्त म्हणून जन्माला घालत असतात. म्हणून तर शेजारचे काकू येते सहज त्या बाळाला उचलून घेते, नुसती उचलून घेत नाही, 4 पप्प्या घेते आणि उलट बोलते, तुझं काम आवरतंय तोपर्यंत मी माझ्या घरी याला घेऊन जाते, आवडीने घेऊन जाते. ते कारण मुक्त आहे तो, त्याच्याकडे अभिमान नाहीये मी श्रीमंताच्या घरात जन्माला आलोय किंवा त्याला कमीपणा पण नाहीये की मी गरीबाच्या घरात जन्माला आलोय. तिथे ती अवस्थाच नाहीये. देहबुद्धी त्याला स्पर्श करत नाही, कुठल्याही प्रकारची माया त्याला स्पर्श करत नाही. नवे नवे देहावर सुद्धा त्याचं प्रेम नसतंय. देहावर सुद्धा त्याला हे देह माझा आहे, हे शरीर माझं आहे, हेही त्याला कळत नाही. बाकी तर त्या नंतरच्याच गोष्टी आहेत. समजा नंतर आपण जे काही करतोय नाही का, एकदा काही नोटा वगैरे हातात आल्या की माणसाची वृत्ती लगेच बदलली जाते. तसं त्याच्या हातामध्ये तुम्ही कागद द्या ना नोट द्या, काही फरक वाटत नाही त्याला. आहे की लहान मुलाला काय वाटतंय, कागद दिला तरी फाडते ना, नोट दिला तरी फाडते ते, आहे की नाही. माझं घर किती मोठं आहे, माझ्या वडिलांकडे किती ऐश्वर आहे, किती प्रॉपर्टी, किती संपत्ती आहे, बरं त्याच्या गळ्यामध्ये तुम्ही एखादा सोन्याची साखळी जरी घातली तरी पण ते चावून टाकतंय, आहे की नाही. त्याला काय त्याची किंमत कळते. अर्थात हे सगळं जे आहे ना, या सगळ्यापासून तो मुक्त असतो. मग मुक्त अवस्थेत असलेला हा बद्ध स्वतः झालेला, याला बद्ध कोणी केलेलं नाहीये, कोणी बांधलेलं नाही माणसाला. आपण जो बांधलो गेलेलो आहे संसारामध्ये, प्रपंचामध्ये, मायेमध्ये, देहबुद्धीमध्ये, अज्ञानामध्ये, अंधश्रद्धेमध्ये, भ्रमामध्ये, आपल्याला कोणी बांधलंय सांगा ना. काही प्रयत्न करावे लागले नाहीत, काही बांधावं लागलं नाही, तो आपोआप 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 गुंतत गेला. जसा जसा मोठा झाला ना, कुडी वाढे कुबुद्धी वाढे. खरं तर सुबुद्धी वाढायला हवी होती, सद्बुद्धी वाढायला हवी होती, पण संग तसा नसल्यामुळे, संस्कार तसे नसल्यामुळे कुबुद्धी वाढत गेली. आणि कुबुद्धी वाढत गेली त्यामुळे मग अहंकार निर्माण झाला. मग मात्र त्याला एक 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 वस्तूची जाणीव निर्माण झाली. मग कधीतरी त्याच्या कपड्याला जर आपण हात घातला ना लहान असताना, तरी पण तो रडायला सुरुवात करतो. कधीतरी त्यांच्या घरातली एखादी वस्तू आपण मुद्दामून अशी घेतली आणि सांगितलं ना, ही बघ तुमची वस्तू आम्ही घेऊन चाललोय, माझ्याकडे घेऊन चाललोय, आमच्या घरी घेऊन चाललोय, आहे की नाही, की मग लगेच तो रडायला सुरुवात करतो. म्हणजे आता एवढ्या लहान वयापासूनच त्याच्यामध्ये ती त्या पद्धतीची बुद्धी निर्माण झाली, माझं माझी, आहे की नाही. तो अहंकार, तो अभिमान, ती माया हळूहळू हळूहळू वाढत जाते. बघा, मायेचं जाळं जे आहे ना, ते मनुष्य स्वतःहून निर्माण करत असतो. तो रेशीम किडा असतो बघा, आहे की नाही. तो किडा काय करतो, स्वतःच्या अंगातून असं ते धागा काढत असतो. एवढं कशाला, आपल्या घरात असलेली सुतेरी काय करते, स्वतःच्या अंगातून असं ते धागा निर्माण हे करत असते, काढत असते, त्याचं ते जाळं तयार करत असते, बरं का. जाळं तयार करता 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 ते एवढं मोठं जाळं तयार होत आहे की त्या जाळ्यामध्येच ती सुतेरी मुरून जाते, गुंतून जाते. स्वतः निर्माण केलेल्या जाळ्यामध्ये ती गुंतून जाते, स्वतः निर्माण केलेल्या जाळ्यामध्ये ती अडकून राहते, तिथे मृत्यू होतो तिचा. अशी अवस्था माणसाची आहे. माणसाने स्वतःहून निर्माण केलेलं जाळं आहे, त्याला कोणी बांधलेलं नाहीये. ज्या वेळेला तो माणूस घरातून आवाज देत होता, अरे सोडवा रे मला, कोणीतरी सोडवा मला, मी बंदिस्त झालेलो आहे, या घरात मी कोंडलेलो आहे, बंद झालेलो आहे, मला कोणीतरी सोडवा. शेजाऱ्यांना आवाज गेल्यानंतर मग त्यांनी पहिले खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला. सगळ्या खिडक्या बंद होत्या.
आता विचार करायला लागले, याला सोडवायचं कसं, आतमध्ये जायचं कसं, सगळ्या खिडक्यांना ग्रिल आहेत लोखंडी, आतून सगळ्या खिडक्या बंद आहेत, मग याला सोडवायचं कसं, सगळे विचार करायला लागले. मग तेवढ्यात सगळ्यांनी विचार केला की चला आपण दरवाजे तोडूयात, आपण दरवाजाचे लॉक असतील ते तोडूयात, दरवाजाच्या कड्या काढूयात. त्यावेळेला जेव्हा ते दरवाजाजवळ गेला ना, तेव्हा त्यांना कळलं सगळे दरवाजे बाहेरून उघडे होते, आतून बंदिस्त होते, आतून लावलेले होते. आता सांगा ना, ज्यांनी स्वतःहून आतून दरवाजे बंद करून स्वतःला कोंडवून घेतलंय, त्याला बाहेरचा कोण सोडू शकतो? कोण सोडू शकतो बाहेरचा? म्हणून संत म्हणतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. माऊली काय म्हणतात, आपुली आपण करा सोडवणा. आपल्याला बांधलंय कोणी? आपण जर आपल्याला बांधून घेतलेलं आहे तर आपणच आपल्याला सोडवू शकतो, आहे की नाही? इतरांची अपेक्षा करून कशी चालेल बरं? ज्याने स्वतःहून स्वतःला आतमध्ये बंदिस्त करून घेतलेला आहे, त्याला बाहेरचा कोणीही सोडू शकत नाही. त्याला स्वतः प्रयत्न करावे लागणार आहेत, त्यासाठी स्वतः त्याने विचार करावा लागणार आहे, स्वतःला त्यासाठी त्याने ते स्वतः प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी माऊली सुद्धा म्हणतात की आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे. आता बद्धाची अवस्था सांगत असताना, बद्धाची एक ओळख करून देत असताना त्या ठिकाणी म्हणलेलं आहे की प्रपंचाचे उदंड ज्ञान, परमार्थाविषयी अज्ञान, नेणे स्वये समाधान यानाव बद्ध. ज्याला प्रपंचाचं उदंड ज्ञान आहे पण परमार्थाविषयी पूर्णपणे अज्ञान आहे. परमार्थाविषयी जर म्हणाल तर त्याला मुळीच काही कळत नाही, माहिती नाही आहे, बरं का? बद्धाची अवस्था सांगत असताना किंवा बद्धाचं वर्णन करत असताना काय म्हटलेलं आहे, प्रपंचाचे उदंड ज्ञान, परमार्थाविषयी अज्ञान, नेणे स्वये समाधान यानाव बद्ध. बघा, फुलं अनेकांच्या दारामध्ये असतात, अनेकांच्या आवारामध्ये फुलं असतात. काही वेळेला काही कार्यक्रम जर आपल्या घरी असेल तर आपण फुलं घरी विकत आणतो, बरं का? हार माल झाले म्हणून घरी फुलं आपण विकत आणतो. सगळ्यांच्या अंगणात जरी फुले असले, सगळ्यांच्या आवारात जरी फुलं असले आणि आपण किलोने फुलं जरी घरी विकत आणली तरी हार करण्याचं ज्ञान सगळ्यांनाच नसतंय, सुशोभित हार बनवण्याचं ज्ञान सगळ्यांनाच नसतंय, आहे की? तसं शब्द सर्वांकडेच आहे, शब्दाचं भांडार सर्वांकडे आहे, बरं का? शब्द सर्वांकडे आहे, शब्दांचं भांडार सर्वांकडे आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय? भांडण झाल्यानंतर जर एखादी बाई 2-2 तास जर गप्प बसत नसेल, शब्दाला लागून शब्द जर तिच्याकडे येत असतील तर तुम्ही म्हणाल का तिच्याकडे शब्दांचं भांडार कमी आहे म्हणून? म्हणाल तुम्ही? प्रपंचाविषयी, संसाराविषयी जर बोलायचं झालं माऊली, तर आपण तासन तास बोलत बसतो. समोरचा कंटाळला तरी आपण बोलत बसतो संसार प्रपंचाविषयी बोलताना माऊली. मग तिथे बोलाल का तुम्ही शब्दांचं भांडार कमी आहे म्हणून? समोरचा माणूस कंटाळेपर्यंत जर आपण बोलतोय तर मग तिथे आपण असं म्हणू शकतो का शब्दांचं भांडार कमी आहे? बरं, ह्या एवढ्या बोलणाऱ्या माणसाला फक्त तुम्ही सांगा, दादा तू 2 तास बोलला, ताई ते 2 तास बोलली, मी पण ऐकून घेतलं, फक्त आता उठता उठता देवाबद्दल, परमार्थाबद्दल काहीतरी बोल. त्या काम आपला नाही. काय बोलतात ते? आपलं काम नाही, ते त्यांचं काम त्यांनी करायचं. आपण काय, आपल्याला जमणार आहे का त्या? याला बद्ध म्हणतात. काय म्हणतात याला? बद्ध. कारण संतांनी काय सांगितलेलं आहे, प्रपंचाचं उदंड ज्ञान म्हणजे प्रपंचाविषयी बोलायला तो कधीच कमी पडत नाही, प्रपंचाविषयी बोलायला ती कधीच कमी पडत नाही. मुलीचा फोन आला का 1-1 तास आई आणि मुलगी त्या फोनवर बोलत बसतात. काय बोलतात त्यांचं त्यांनाच माहिती. काय सांगत असते, काय बोलत असते. तिकडे पण स्वयंपाक करायचा राहून गेलेला आहे, इकडे पण स्वयंपाक करायचा राहून गेलेला आहे, तिकडेही उचलापट चालू आहे, इकडेही उचलापट चालू आहे. घरातले आतुरतेने वाट बघतायत यांचं फोनवरचं बोलणं बंद होत आहे कधी आणि या स्वयंपाकाला लागतात कधी. काय असेल, काय बोलत असतील फार फार सांगा ना. जर 1-1.5 तास एखादी मुलगी एखादी आईशी किंवा एखादी आई जर मुलीशी बोलते फोनवर,
प्रपंचाचं उदंड ज्ञान आहे, पण परमार्थाविषयी जर म्हणाल ना तर तिथे आमची बोबडी वळते. परमार्थाविषयी जर म्हणाल तर आम्हाला त्या शब्दांची जोडणी करता येत नाही, जुळवणी करता येत नाही. ती जोडणी करण्याचं ज्ञान संत देत असतात, ती जुळवणी करण्याचं ज्ञान संतांच्या कृपेने प्राप्त होत असते. बद्ध अवस्थेत मुमुक्षापर्यंत जर जायचंय आपल्याला, बघा त्या 4 स्टेप आहेत: बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध. बरं का? आता कसं असतंय माहितीये का, मूळता मनुष्य बद्ध आहे. कसा बद्ध आहे? संसाराने बांधलेला आहे, प्रपंचाने बांधलेला आहे, देहबुद्धीने बांधलेला आहे, अज्ञानाने बांधलेला आहे, अंधश्रद्धेने बांधलेला आहे, मायेने बांधलेला आहे, एवढ्या सगळ्या गोष्टींनी बांधलेला आहे. नवे नवे तर काही वासनेने बांधलेले आहेत, काही विचाराने बांधलेले आहेत, काही विषयांनी बांधलेले आहेत. एवढ्या गोष्टींनी बांधलेल्या माणसाला मुक्त करायचं आहे, सहज नाही होणार. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी त्यांनी श्रवण केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? श्रवण, मनन आणि निजध्यास या 3 पायऱ्या आहेत. नुसतं ऐकून सोडून चालणार नाही. बरं का? ज्या वेळेला तो मार्केटमध्ये गेला त्यावेळेला त्या मार्केटमध्ये प्रवेश करतानाच एक मूर्त्यांचं दुकान त्याला दिसलं. मूर्त्यांचं दुकान दिसलं. बऱ्याचशा त्या 1 लेवलच्या मूर्त्या सारख्याच अशा ठेवलेल्या होत्या. आणि मग त्याने त्या मूर्तिकाराला, त्या दुकानदाराला विचारलं, म्हणे काका, पहिल्या मूर्तीची किंमत काय आहे? त्यावेळेला त्याने सांगितलं पहिल्या मूर्तीची किंमत आहे 25 रुपये. बरं का? मग त्याने सारखीच असलेली, सारखीच दिसणारी, सारखीच उंचीची, सारख्याच वजनाची, सारखेच रंग दिलेले, सेम टू सेम असलेल्या दुसऱ्या मूर्तीचं किंमत विचारली. तेव्हा सांगितलं तिचे 150 रुपये. काय सांगितलं? तिचे 150 रुपये. आणि तशीच सेम सारखीच असलेले तिसऱ्या मूर्तीचं ज्या वेळेला त्याने किंमत विचारली त्यावेळेला सांगितलं तिचे 500 रुपये किंमत आहे. मग याला विचार पडला, याच्याकडे विचार आला की म्हणे काका, तुम्ही मटेरियल सारखंच वापरलेलं आहे, रंग रंगोटी सारखीच केलेली आहे, उंची सारखीच आहे, दिसायला सारख्याच आहेत, मग किमतीमध्ये फरक का? काय विचारलं? किमतीत फरक का? त्यावेळेला त्या काकाने लवचिक अशी तार त्याच्याकडे दिली, स्प्रिंग टाईप तार होती, ती स्प्रिंग असते ना आपली, अशी ती दिली त्याच्या हातामध्ये. आणि त्याला सांगितलं पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये ही स्प्रिंग टाक. ज्या वेळेला त्याने ती स्प्रिंग लवचिक असलेली पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये टाकली त्यावेळेला ह्या कानातून ह्या कानात निघाली, म्हणून म्हणाले हिचे 25 रुपये. बरं का? या कानात टाकली, या कानात निघाली, म्हणून काही लोक काय करतात माहितीये का, कीर्तन प्रवचनाला बसल्यानंतर उडताना सगळा अंग झटकतात. बरोबर का मामा? म्हणजे कपड्यांना घाण लागू नये म्हणून अंग झटकलं पाहिजे, आपण तो विषय नाही आहे. पण इथलं इथेच टाकून जावं, घरी न्यावं तर उद्धार होईल फुकट. असो, पहिली मूर्ती बघितली तर इकडून टाकली, इकडे निघाली, इकडून आले वारे, गेले इकडे, कधीच निघून गेले, पता पण लागला नाही. ऐकायचं इकडे, लगेच इकडे सोडून द्यायचं. बरं का? दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये ज्या वेळेला टाकले त्यावेळेला कानातून तोंडात निघली, म्हणजे ऐकायचं पण नुसती बडबड करायची फक्त, बस. संत काय म्हणतात, कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाचा मत्सर करायचा नाही, कोणाचा तिरस्कार करायचा नाही, पण लोक पण तसेच ना बोलायला लावतात ना, मग सुरुवात. समजलं? म्हणजे तिला माहिती आहे संत काय म्हणतात, कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाचा मत्सर करायचा नाही, कोणाचा तिरस्कार करायचा नाही, हे तिला माहिती आहे. पण ती पहिले असं हे बोलल्यानंतर मग सुरुवात करते, आमका असा, आमका तसं, त्याचा हे झालं, त्याचं ते झालं, त्याचं अमुक झालं, त्याचं तमुक झालं, आहे की नाही? आणि म्हणून मग त्याची किंमत 150 रुपये. तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये ज्या वेळेला ती स्प्रिंग टाकली ना त्यावेळेला कानात टाकल्यानंतर ती अंतःकरणात गेली. बरं का? कुठे गेली? अंतःकरणात गेली, आणि मग अंतःकरणातून मुखात आली, म्हणून त्याची किंमत 500 आहे. हे संतांना अभिप्रेत आहे, हे संतांना अभिप्रेत आहे. आपल्याला बद्ध अवस्थेतून जर मुक्त व्हायचं आहे ना तर पहिले संतांचं जे मार्गदर्शन आहे, संतांच्या कृपेने जे प्राप्त झालेलं ज्ञान आहे ते अंतःकरणात साठवा, अंतःकरणापर्यंत न्या, आमूलाग्र बदल करून घ्या, आणि मग बोलायला लागा.
जया अंतरे भगवंत अचल राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपण. ज्याच्या अंतरीचा भगवंत निवांत राहिलेला आहे, ज्याच्या अंतरीचा भगवंत जीव शिवाचं ऐक्य झालेला आहे, त्याला जे पाहिजे ते विचार त्याला मिळालेले आहेत, जी कर्म हवी ती कर्म इंद्रियांकडून घडतायत. आज तो देवही तृप्त आहे. त्या देवाची कृपा झाल्यानंतर जे शब्द बाहेर पडतात ना, त्याला ब्रह्म निरूपण म्हणतात, त्याला ब्रह्मवाक्य म्हणतात, त्याला हरिकीर्तन म्हणतात, त्याला हरिकीर्तन म्हणतात. आता बद्धाचा मुमुक्ष करायचा आहे, बद्धाचं पुढे मुमुक्ष व्हायचं आहे. ज्या वेळेला जाणीव झाली त्याला काय करावं काय नाही करावं, बरं का, त्यावेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये पश्चाताप निर्माण झाला केलेल्या कर्माचा. म्हणा जे घडी राघवे विन गेली, जनी आपुली ती तुवा हानी केली. जर मी माझ्या आयुष्यामध्ये कधी देवाला आठवलं नसेल, जर परमार्थ केला नसेल, जर कधी देवाचं नामस्मरण केलं नसेल, जर कधी देवाची भक्ती केली नसेल, जर कधी देवाचं स्तवन केलं नसेल, तर सांगा ना माझं आयुष्य कुठे केलेलं आहे, कसं केलेलं आहे, कुठे घालवलं मी माझं आयुष्य. जे गेलं त्या आयुष्यामध्ये मी पाप केलं की पुण्य केलं. आणि जर फक्त आणि फक्त पापच केलं असेल तर असं म्हणतात आयुष्य वाया गेला. जगद्गुरु तुकोबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. ज्या आयुष्यामध्ये आम्ही देवाचं स्तवन करायला हवं, ज्या आयुष्यामध्ये आम्ही देवाचं नामस्मरण करायला हवं, त्या आयुष्यामध्ये जर आम्ही फक्त आणि फक्त संसार प्रपंचच जर करत बसलो असेल, त्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आम्ही स्वार्थ साधत बसलो असेल, फक्त स्वतःचाच विचार जर केला असेल, कधी समाजाचा विचार केला नाही, कधी देवाचा धर्माचा आणि देशाचा विचार कधीच जर आमच्या अंतःकरणामध्ये आला नसेल, फक्त स्वतःचं पोट कसे भरेल एवढाच फक्त जर आम्ही विचार केला असेल आणि तेही जर पाप कर्म करून जर ही सर्व कार्य केले असतील, तर सांगा ना आम्ही आमच्या आयुष्यात काय केलं, हा विचार आम्ही करायला हवा. पश्चाताप झाला पाहिजे त्या कर्माचा. अंतःकरणामध्ये तो प्रस्ताव निर्माण झाला पाहिजे, मी काय केलं, हे माझ्याकडून काय घडलंय. हे जर मुक्त व्हायचं आहे ना तर ही पहिली पायरी आहे, मुक्त व्हायची. त्या वाल्या कोलीला अनेक भेटले रे आतापर्यंत, कमी भेटले, 7 रांजण भरले होते त्याचे, आहे की ना. 7 रांजण जर भरले होते तर किती भेटले असतील फक्त आपण कल्पना करा, आहे की ना. पण नारद मुनींच्या रूपामध्ये संत भेटल्यानंतर मग त्याला ती जाणीव झालेली आहे, सहज झालेली नाही. आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये अनेक भेटतात. आतापर्यंत आपल्याला कमी माणसं भेटली का, आहे की ना. वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं भेटतात, अनेक माणसं भेटतात, वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. माणसाचे प्रकार तरी किती आहेत, आहे की ना. त्यांचे विचारांचे प्रकार वेगळे, त्यांचे कर्माचे प्रकार वेगळे, त्यांचे राहण्याचे प्रकार वेगळे, त्यांचे वागण्याचे प्रकार वेगळे, अनेक प्रकारची माणसं भेटतात आम्हाला. पण आमचा उद्धार तेव्हाच होतो ज्या वेळेला नारद मुनींच्या रूपामध्ये आम्हाला संत भेटतात तेव्हा. बाकी किती जरी भेटले ना तरी आम्हाला सुटण्याचा मार्ग किंवा सुटण्याचा उपदेश देतील असं नाही. संतांच्या रूपामध्ये ज्या वेळेला तुम्हा आम्हाला साधू पुरुष भेटतात, जेव्हा संत भेटतात ना त्याच वेळेला तुम्हा आम्हाला उद्धाराचा मार्ग देतात. मग ज्या वेळेला नारद मुनी भेटले त्यावेळेला त्याला विचारलं, दादा हे करतोय काय तू, काय नाही म्हणे, तुमच्याकडे असेल ते जे काय असेल ते मला द्या, माझं हेच धंदा चालू आहे, ज्याला येईल त्याला लोबाडायचं, वाटसरूला लोबाडायचं, त्याच्याजवळ काय असेल ते काढून घ्यायचं आणि काढल्यानंतर त्याच्यावर माझा उदरनिर्वाह करायचा. त्यांनी व्यवस्थित काढून दिलं तर ठीक, नाही त्याला मारून त्याच्यावरून काढून घ्यायचं. आता नारद मुनीने सांगितलं, दादा आम्ही द्यायलाच आलेलो आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार, आहे की संत कशासाठी आलेले, द्यायलाच आलेले आहे. बर किती आहे त्यांच्याकडे, बसले त्यांच्यासाठी पण आहे आणि येणारे त्यांच्यासाठी पण आहे. मागत्यासी पुरे धनी आणि कशी उरे, तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रिते. एवढं आहे त्यांच्याकडे, त्यांचं येणंच त्याच्यासाठी असतंय. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्ट विधी परोपकार.
जगाच्या कल्याणासाठी संतांचं येणं असतंय. संत आल्यानंतर देत असतात. नारद मुनी बोलतात, मी द्यायलाच तुला आलेलो आहे, पण माझ्याकडे जे आहे ते तू घेतलं पाहिजे. आतापर्यंत जेवढे तुला भेटले तेवढ्यांना तू लुबाडलं, मला पण लुबाड ना. संत काय म्हणतात, अरे चोरी करायची असेल ना तर आमच्याकडे करा, चांगल्या विचाराची, चांगल्या गुणांची, चांगल्या बुद्धीची, सद्बुद्धीची आमच्याकडे चोरी करा. आमचंही भलं होईल आणि चोरणाराचंही भलं होईल. कारण आत्मज्ञान रूपी द्रव्य जर आपण चोरलं ना, ज्ञान रूपी द्रव्य जर आपण चोरलं तर ज्याच्याकडचं चोरतोय त्याच्याकडे दुपटीने वाढलं जात आहे दादा, दुपटीने वाढलं जात आहे. आणि जो चोरतोय ना त्याचा तो उद्धारच होतोय त्याचा. आणि मग नारद मुनींनी सांगितलं, माझ्याकडे जे आहे ते मी तुला देतोय. त्याला जरा बरं वाटलं की हा प्रामाणिक भेटलेला आहे मला, आता काय आहे ते काढून देतोय. तेवढ्यात मग नारद मुनींनी विणा काढला गळ्यातला विणा काढला आणि त्याला देणार. तेवढ्यात बोलतो, हे घेऊन मी काय करू? अरे मग माझ्याकडे हेच आहे. अरे पण हे घेऊन मी करू काय? तुला हवं आहे ना, ज्यांनी ज्यांनी हे घेतलंय त्यांचा उद्धार झालेला आहे. करू काय म्हणजे काय? ज्यांनी ज्यांनी हे घेतलंय ना त्यांचा उद्धार झालेला आहे. नाही पण हे मला नको आहे ना, दुसरं काही असेल तर द्या, आहे ना दुसरं ते पण घेतलं पाहिजे. म्हणे काय आहे? नारायण नारायण, घे उद्धार होईल. शेवटी नाही मग म्हणे तुम्ही पळवाटा करतायत असं तसं बरीच मोठी गोष्ट. आपल्याला कथेमध्ये अधिक वेळ घ्यायचा नाहीये, फक्त आपला विषय एवढाच आहे की केलेल्या कर्माचा पश्चाताप जोपर्यंत माणसाला होत नाही तोपर्यंत मनुष्य मुक्त होणार नाही. आणि मग जेव्हा त्याला सांगितलं जाऊन विचार, हे सगळं ज्यांच्यासाठी करतोय त्याला ते वाटेकरी आहेत का? गेला विचारला वाटेकरी आहेत का? इंगळी चावल्याचं सोंग केलं. त्या बाईने सांगितलं, जर माझ्या इंगळीच्या वेदना तुम्ही घेऊ शकत नाही तर तुमच्या पापाला वाटेकरी नाहीये. पोरांना विचारल्यानंतर पोरांनी सांगितलं, दादा आम्हाला जन्म दिलेला आहे बाबा तुम्ही, आमचं पालन पोषण करणं, आमच्या गरजा पुरवणं, आमची मौज मजा पुरवणं, आमची हौस पुरवणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही पुण्य करून पैसे आणताय की पाप करून द्रव्य आणतात हे आम्हाला माहित नाहीये. तुम्ही कुठून आणताय, कसे आणतात, घाम गाळून आणताय की कोणाला लुबाडून आणताय हे आम्हाला माहित नाहीये. याला वाटेकरी आम्ही कसे असणार? आणि मग त्याची ट्यूब पेटली, आला, साष्टांग नमस्कार घातला आणि मग मात्र त्याला केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला. आणि पश्चातापाने त्या ठिकाणी त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितलं, आता फक्त मला याच्यातून उद्धार होईल. बघा, मुक्त बद्ध अवस्थेपासून त्याला आता मुक्त अवस्थेपर्यंत न्यायचंय. पण आता पहिली दुसरी अवस्था काय? मुमुक्ष अवस्था. मुमुक्ष म्हणजे काय माहितीये का? आपण केलेली कर्म आपण बोलून दाखवणं, तेवढी तरी सद्बुद्धी झाली पाहिजे. पण शेजाऱ्यांकडे नाही, बाईने नवऱ्याकडे बोलू नये आणि नवऱ्याने बाईकडे बोलू नये. पण दोघांनी जी काही कर्म घडलेली आहेत त्या कर्मातून जर त्यांना मुक्त व्हायचं आहे आणि खऱ्या अर्थाने जर त्यांना ती कर्म सांगायची आहेत, मांडायची आहेत, तर त्यांनी एकमेकाला सांगू नये, शेजाऱ्यांना सांगू नये, गावकऱ्यांना सांगू नये, मित्रांना सांगू नये. पण तुम्हाला जर तुमचं सुख असेल किंवा दुःख असेल ते जर मांडायचं असेल ना, तर संत म्हणतात, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. काय म्हणतात संत? आपल्याला त्या कर्मापासून जर मुक्त व्हायचंय तर ती कर्म घडलेली आपल्याला सांगता आली पाहिजेत, मांडता आली पाहिजेत. पण सांगायचीच आहेत ना, देवाला सांगा, देवा माझ्याकडून अमुक अमुक अशी अशी कर्म घडली, देवा माझ्याकडून असे असे विचार माझ्याकडे आले, अशी अशी वासना माझ्या अंतःकरणामध्ये आली होती किंवा आली, याच्या पुढे ती येता कामा नये. मग त्यासाठी मुमुक्षाची अवस्था सांगितलेली आहे. म्हणे मी अवगुणांची राशी, म्हणे मी भार झालो भूमीशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, या नाव मुमुक्ष. जो स्वतःहून बोलून दाखवतोय ना, व्यर्थ आलो जन्मासी या नाव मुमुक्ष, स्वतःहून बोलून दाखवतोय तो. अरे माझं आयुष्य फुकट गेलं रे, मला नरदेह मिळून जर मी भगवंताचं स्तवन केलं नाही, नामस्मरण केलं नाही, तर मला नरदेह मिळून सुद्धा माझं सगळं फुकट गेलं. ज्या वेळेला आम्हाला स्मरण होत आहे ना त्यावेळेपासून जर आम्ही प्रयत्न केले उद्धार होण्याचा, मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अनुतापे आसन घातले, आता मला मुक्त व्हायचंय, तर मग ठीक आहे, तुला रामनामाने तरता येईल. कलियुगामध्ये तुम्हा आम्हाला तारुण जाण्याचा एकमेव मार्ग जर असेल तर सर्वात सोपा आणि सर्वात साधन भगवंतांनी सांगितलेलं आहे, संतांनी सांगितलेलं आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारही साधी येल्या, हरिमुखे म्हणा
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. नामस्मरण हे सगळ्यात साधं आणि सोपं साधन आहे. नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. जगद्गुरु तुकोबा सांगतात. काही खर्च करावा लागत नाही, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, अर्थात काही खर्च करावा लागत नाही. देहाला त्रास द्यायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्तावडी अनंत आळवावा. देवाचं नामस्मरण करायचंय, मुहूर्त पाहायची गरज नाहीये. देवाचं नामस्मरण करायचंय, पंचांग पाहायची गरज नाही. देवाचं नामस्मरण करायचंय, कुठल्याही काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उतरते. ज्या वेळेला आम्हाला स्मरण झालं ना देवाचं, ज्या वेळेला आम्हाला परमार्थाचं स्मरण झालं ना, त्या वेळेपासून आम्ही ते नामस्मरण केलं पाहिजे. तो दिवस म्हणजेच आमचा पुनर्जन्म झाल्याचा दिवस आहे. त्या वेळेपासून आम्ही दिवस मोजायला हरकत नाही. त्या वेळेपासून आमचं आयुष्य आम्ही मोजायला हरकत नाही. कारण खऱ्या अर्थाने त्या वेळेपासून आमच्या आयुष्याला सुरुवात झालेली आहे. कारण आतापर्यंत जर आमच्याकडून पापकर्म घडले असतील, अधर्माची कर्म घडली असतील, अनितीने जर आम्ही जगलो असेल, तर संत म्हणतात, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य का तो काळ. तो आयुष्य आमचा काळाने खाल्लेला आहे. काळाने खाल्लेला आहे. काळ आपल्या बरोबरच असतो. ज्या वेळेला कर्म करतोय ना, कर्माच्या बाजूलाच काळ आहे, कळीच्या बाजूलाच काळ आहे. बरं का? फक्त आम्ही त्याला घाबरतोय. मृत्यूला आम्ही घाबरतोय. संतांनी मृत्यूला मित्रत्व केलं, मित्र केलं, म्हणून तो संत घाबरत नाही ना. मृत्यूला कुठं घाबरतात संत? नाही घाबरत. आम्ही काय केलं? वैरी म्हणून त्याच्याकडे पाहिलो. आम्ही त्याच्याशी वैर केलं. संतांनी मित्र केला त्याला. म्हणून कधी कोणत्या वेळेला तयार होते संत. त्याला जीवनमुक्त म्हणतात. गीतेच्या भाषेमध्ये त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की बद्ध आणि बद्धाची अवस्था तर अनेक प्रकारे मांडलेली आहे. स्वतःहून बांधून घेतलेला तो बद्ध आहे की नाही. संध्याकाळची वेळ आहे, त्यांना नदीच्या पलीकडे जायचं आहे. साधारण असं रात्र झालेली आहे. त्यांना माहिती आहे आता रात्र झालेली आहे, आपल्याला महत्वाचं आहे, गरजेचं आहे, पलीकडे जायचं आहे. पण ज्या वेळेला नदीच्या किनारी गेले त्यावेळेला फक्त नाव तिथे होती, पण नावाडी मात्र नव्हता. आणि मग विचार करायला लागले की आता रात्र झालेली आहे, नावाडी तर घरी गेला असेल, नाव आहे, आपल्याला पलीकडे जाणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. कसं काय जायचं? तेवढ्यात एकाने विचार केला की नावाडी माणूस आहे आणि आपण माणूस नाहीत का? तो माणूस असून जर आपल्याला पलीकडे नेऊ शकतो, तर आपण पण चौघेजण आहेत ना. आळीपाळीने जर आपण वल्ले दिली तर का नाही आपण पलीकडे जाऊ शकत? रात्रीची वेळ आहे, त्यांनी केली सुरुवात, वल्ले द्यायला सुरुवात केली. एक थकला दुसऱ्याने घेतला तो वल्ला, त्याने वल्ले द्यायला सुरुवात केली. दुसरा थकला तिसऱ्याने वल्ले द्यायला सुरुवात केली. बराच वेळ गेला आणि जवळ असलेली बॅटरी समोर मारली. पाहता तर अजून बराच अंतर आहे. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं अर्धा ते एक तासामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला ह्या साईडने त्या साईडला आपल्याला तो नावाडी न्यायचा. आज रात्रभर आपण वल्ले मारले पण अजून बराच अंतर राहिलेला आहे. ज्या वेळेला आपण पुढचं अंतर कधीतरी पाहतोय ना, तेव्हा मागचंही अंतर पाहता आलं पाहिजे. पण ती बुद्धी त्यांना सुचली नाही माऊली, बरं का? कारण माणूस फक्त पुढे पाहत असतो. पण ज्या वेळेला मागे पाहतो ना, त्याला सिंहालोकन म्हणतात. सिंहालोकन म्हणजे काय माहितीये का? सिंहाला माहितीये समोरून कोणी आलं तरी मी त्याला पाडून काही, पण मागून जर आला ना, म्हणून तो त्याला मागे पाहत असतो. त्याला सिंहालोकन म्हणतात. माणसाने तसंच केलं पाहिजे. यांचं फक्त पुढे लक्ष होता. रात्रभर नाव त्यांनी ती वल्लवले पण काही झालं नाही. शेवटी असं थोडस उजाडायची वेळ आली. उजाडायची वेळ आल्यानंतर तेवढ्यात तो नावाडी आला. त्याने आवाज दिला. अरे म्हणे नावाड्याचा आवाज अजून येतो म्हणजे आपण कुठे? तेवढ्यात मागे बघितलं तर जिथे होतो तिथेच आहे, जरा सुद्धा नाव हल्लेलं आहे. आणि मग त्याने सांगितलं, मग विचारलं म्हणे नावाडी दादा, अहो तुम्ही पण वल्ले देताय, नाव पुढे जाते, पुढे सरकते, अर्ध्या तासात एक तासात आम्हाला पलीकडे नेऊन सोडताय. आम्ही रात्रीपासून या नावेमध्ये बसलोय आणि वल्लवतोय, पण पुढे काही गेले नाही. कारण का? त्यावेळेला नावाडीने सांगितलं, दादा रोज संध्याकाळी मी ही नाव या ठिकाणी सोडून जात असताना ह्या झाडाला बांधून जातो. आणि नाव बांधलेली असल्या कारणाने तुम्ही रात्रभर वलवली पण नाव काही पुढे गेली नाही. तसं आम्ही सुद्धा काय केलं माहितीये का? आमची नाव अज्ञानाने बांधली, अंधश्रद्धेने बांधलेली, भ्रमाने बांधलेली, मायेने बांधलेली, देहबुद्धीने बांधलेली. आम्ही किती ओलवली म्हणजे पुढे जाईल सांगा ना?
सर्वप्रथम ती सोडता आली पाहिजे आणि सोडण्याचं काम संत करत असतात. बरं का? सर्वप्रथम ती मायेतून सोडली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी कसा होय. काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप. म्हणून कोण कोणाचे पिता जगी या माता ही कवणाची कन्या पुत्र ही नसते. आपले भार्या तर परक्याकडची, बंधू भगिने सगळे सोयरे आप्त इष्ट संपत्तीचे. कोणी नसे या जगी आपुले घरी कासतो धर्माची. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जासेल एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे सगळे सोयरे. मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. म्हणून नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जासेल एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं दुःख का सहन करावं लागतंय? कारण प्रत्येक गोष्टीविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे. ही गोष्ट माझी आहे, ही मी निर्माण केलेली, ही मी आणलेली आहे, हिच्यासाठी मी खर्च केलेला आहे. आणि जिथे माझं आलं ना, माझं म्हणून ममत्व निर्माण झालं ना दादा, ती वस्तू आमच्यापासून दूर गेल्यानंतर आम्हाला दुःख होत असत, दुःख होत असत. दुष्काळाच्या वेळामध्ये बाई गेली, मुलं गेली, तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाले, ऐसिया दुष्काले पिढा गेली. मुलाबालांविषयी काय, ज्यांचं स्वतःच्या शरीरावर सुद्धा ममत्व नव्हतं, देहावर सुद्धा ममत्व नव्हतं. ज्या वेळेला त्या संतांना कुत्रासा होत होता, त्या वेळेला लोक म्हणतात, अहो लचके तोडतोय तो कुत्रा. त्यावेळेला ते म्हणतात, चमडी जाने कुत्ता जाने. ज्या दिवशी माझं हे ममत्व ज्या वेळेला आमचं दूर होईल ना, त्या वेळेला कुठल्याही प्रकारचं दुःख आम्हाला होणार नाही, कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही. सुरुवातीला लहान मुलाविषयी जर आपण पाहायला गेलं तर काही नाही ना त्याच्याकडे. काय आहे? घराविषयी ममत्व आहे का? आई वडिलांविषयी ममत्व आहे का? नातेवाईकांविषयी ममत्व आहे का? पैशाविषयी ममत्व आहे का? सोन्याविषयी ममत्व आहे का? संपत्तीविषयी ममत्व आहे का? खाण्याविषयी सुद्धा ममत्व नाहीये. लहान मुलाच्या हातात तुम्ही नोट दिली काय आणि कागद दिलं काय, त्याला किंमत सारखीच आहे. लहान मुलाच्या हातात तुम्ही सोनं दिलं काय, चांदी दिलं काय, ना कथील दिलं काय, त्याला सारखंच वाटतंय. त्याला काही कुठल्याही प्रकारचं ममत्व त्याच्या अंतःकरणामध्ये नाही. जगद्गुरु तुकोबांना ज्या वेळेला मौली छत्रपती शिवाजी महाराजांनी रत्न दिलं, सोनं दिलं, ते बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सोने रूपे आम्हा मृतिके समान. सांगा ना, अवस्था काय, व्यवस्था काय आहे त्या ठिकाणी, परिस्थिती काय आहे? ती अवस्था आम्हाला कधी प्राप्त होणार? आपला हक्क आहे ते सगळं काही सांभाळण्याचं, वापरण्याचं आपण केलं पाहिजे ना. आम्ही जर ही सगळी धावपळ जर तेवढ्यासाठी करतोय, आमच्या घरासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या संसारासाठी, आम्ही त्याचा आनंद घेतला पाहिजे ना. महिलांना आवड आहे, महिलांनी असेल ती परिस्थिती तर तसं सोनं वापरलं पाहिजे. पुरुषांनी सुद्धा उंच उंच वस्त्र का नाही घालावेत? परिस्थिती असेल तर तेवढ्यासाठीच तर आपण सगळं काही करतोय ना. फक्त हे सगळं कार्य करताना आम्हाला त्याच्याविषयी ममत्व नको, बरं का? ते ममत्व बाजूला केलं पाहिजे. आणि ममत्व असेल तर मग तो बांधला जातो, बद्ध अवस्था त्या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक दृष्टांत आहेत असे. बद्धाची भूमिका काय असते ना, बद्ध कशाला म्हणतात ना. आता त्याला जाणीव झाली, मला सुटलं पाहिजे, मला मोकळं पाहिजे, झालं पाहिजे, मग त्याला मुमुक्ष म्हणतात. म्हणे मी अवगुणांची राशी, म्हणे मी व्यर्थालो जन्माशी, म्हणे मी भार झालो भूमिशेला मुमुक्ष. पण मुमुक्ष ह्याच अवस्थेपर्यंत आपल्याला थांबायचं नाहीये. आता आपल्यामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे म्हणून प्रयत्न करायचे. मग त्यासाठी त्याने काय केलं, यासाठी मी काय करू, मग राम नामाचा जप कर. मग तेव्हा सांगितलं, मला राम बोलता येत नाही, मर पटकन बोलता येत नाही, चालेल. तुम्ही निखाऱ्यावर इंगळावर मुद्दाम म्हणून पाय दिला काय आणि चुकून पडला काय, तुम्हाला चटका बसणारच आहे. तसं तुम्ही
ठरवून नामस्मरण केलं काय आणि उठता बसता नामस्मरण केलं काय, त्याचा परिणाम, त्याचा जे काही फळ आहे ते तुम्हाला त्याचप्रमाणे मिळणार आहे, त्याच्यात फरक नाही. बरं का? मरा बोलला तरी चालेल, पण मरा बोलता बोलता राम कधी झालंय त्याचं त्यालाही कळलं नाही. उफराटे नाम जपता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारिले पुण्याचे, ब्रह्मांडावर होते. वाल्मिकीचे ते तप केले ते वन पुण्य पावन झाले, म्हणून ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार. परी वाल्मिकासारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. एवढं परिवर्तन झालं, एवढं परिवर्तन झालं. आणि परिवर्तन झाल्यानंतर तो माणूस तिसरीत जातो माऊली. बरं का? पहिली बद्ध अवस्था आहे, दुसरी मुमुक्ष अवस्था आहे, तिसरी साधक अवस्था आहे. अवगुणाचा करुणी त्याग जेणे धरीला संत संग, मग तयासी बोली जे मग साधक आयसा. तुम्ही नुसती उपासना स्वीकारली म्हणजे साधक झाला असं नाही. तुम्ही नुसते ग्रंथ काढून देवाच्या पुढ्यात बसले म्हणजे साधक झाला असं नाही. त्यातली पहिली स्टेप सांगितलेली आहे, अवगुणाचा करुणी त्याग. हा पहिली स्टेप आहे, ही पहिली भूमिका आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. द्वेष, मत्सर, तिरस्कार. आम्ही अहंकार सांडलेला आहे, आम्ही अभिमान सांडलेला आहे. आमच्याकडे छोट्या छोट्या गोष्टींचा अभिमान येतो. अरे एखाद्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाच्या अंतःकरणामध्ये अभिमान येतोय, काय विशेष नाही हो एवढं. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाच्या अंतःकरणात सुद्धा अभिमान यावा. मी ज्ञानी आहे, मला सगळं कळतंय, मी मोठा पंडित आहे, माझं ज्ञान आहे, मी अमुक अमुक ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे, आमचा पंथ सगळ्यात मोठा, जे भेटलंय ते सगळं आम्हालाच भेटलंय, त्यांना काहीच भेटलं नाही. मी घेतलेला ग्रंथ मोठा, मी शरण गेलेला संत मोठा, मी असलेला पंथ मोठा. याचा जरा त्याग केला पाहिजे, हे जरा बाजूला ठेवलं पाहिजे. आम्ही परमार्थ करतोय हे कुठून सांगता येते किंवा हे कुठून समाजाला दिसतंय माहितीये का? परमार्थ करणाऱ्या माणसाला पहिला अलंकार जर प्राप्त होत असेल आणि त्या पहिल्या अलंकाराचं नाव जर असेल तर नम्रता. तुमच्याकडे असलेलं ज्ञान सुद्धा तेव्हाच शोभून दिसतंय. शास्त्र सांगतंय विद्या विनयेने शोभते. विनयता जर तुमच्याकडे असेल, नम्रता जर असेल तर तुमच्याकडे असलेलं ज्ञान शोभतंय, तुमच्याकडे असलेलं पांडित्य शोभता अन्यथा नाही. जगद्गुरु तुकोबांनी चैतन्य संप्रदायामध्ये कार्य केलं, माऊली ज्ञानोबांनी नाथ संप्रदायामध्ये कार्य केलं, शांती ब्रह्म नाथ महाराजांनी दत्त संप्रदायामध्ये कार्य केलं. पण कधी कुठल्याही संप्रदायाचा द्वेष केला नाही, मत्सर केला नाही. उलटार्थी धर्म कार्य करणाऱ्याला सहकार्य केलं. समकालीन संतांचा जर आम्ही विचार केला तर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, कान्होपात्रा, गोरोबा काका, नामदेव महाराज, समकालीन संत. पण कधीही कोणाचा द्वेष केला नाही, कधीही कोणाचा मत्सर केला नाही. उलटार्थी संतांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या त्या संतांनी सहकार्य केलेलं आहे. उलटार्थी त्या ठिकाणी पुढे पुढे वाटचाल व्हावी त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, त्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ज्या वेळेला हे सगळे एकत्र येतात ना, एकमेकाच्या पाया पडतात ना, पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती जन एकमेका. एवढंच नाही, ज्या वेळेला आम्हाला सर्वांमध्ये एकच पांडुरंग परमात्मा दिसत असतो, आम्हाला सर्वांमध्ये एकच त्या पांडुरंग परमात्म्याची प्रचिती येत असते ना, त्याला वैष्णव म्हणतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. तिथे कुठल्याही प्रकारचा भेदाभेद नसतो. आम्हाला सगळं विष्णुमय जग ज्या वेळेला दिसायला लागेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने आमच्याकडून परमार्थकडे. साधक अवगुणाचा करुणी त्याग. पहिले काय करायचं आहे? मी कुठल्याही प्रकारे परमार्थामध्ये वाटचाल करत असताना पहिला विचार केला पाहिजे, माझ्याकडे जे वाईट गुण आहेत, वाईट विचार आहेत, वाईट जी कर्म आहेत, पहिले त्याचा त्याग केला पाहिजे. अन्यथा आम्ही आयुष्यभर जरी परमार्थ केला आणि अभिमान जर अंतःकरणामध्ये असेल, वाईट विचार जर अंतःकरणात असेल, तर आयुष्यभर केलेल्या परमार्थाचा कुठल्याही प्रकारचा फळ फायदा आम्हाला मिळणार नाही आणि करतोय आमचा भ्रम असेल. म्हणून अवगुणाचा करुणी त्याग. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, तृष्णा, ममता
यांचा त्याग करता आला पाहिजे, यांच्याकडून कशा प्रकारे कार्य करून घ्यायचं हे पहिलं ज्ञान आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे आम्ही कसं वागलो पाहिजे हे ज्ञान आम्ही ज्या वेळेला प्राप्त करून घेतोय ना त्याला आत्मज्ञान म्हणतात. आणि हे आत्मज्ञान संतांना अभिप्रेते म्हणून ज्ञानाची व्याख्या सांगत असताना संत म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण तया नाव ज्ञान. बघा ना, ज्ञानाची व्याख्या किती साधी आणि सोपी आहे. आम्ही स्वतःला शोधणं याला ज्ञान म्हणतात. आम्हाला वाटलं होतं याने काय करावं, त्याने काय करावं, याने कसं जगावं, त्याने कसं जगावं, काय देव कसा आहे, ब्रह्म कसा आहे, परमार्थ कसा आहे, भक्ती कशी आहे, हे सगळं ज्याला कळलं त्याला ज्ञान म्हणतात की नाही? नाही 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 दादा, स्वतः कसं जगावं हे ज्याला कळलं ना त्याला ज्ञान म्हणतात. आणि मग त्याच्यापासून जी सुरुवात होते तिला भक्ती म्हणतात. ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आमच्या घराविषयी असलेलं ममत्व आमच्याकडे कमी झालं पाहिजे, आमच्या प्रॉपर्टी विषयी असलेलं ममत्व आमच्याकडचं कमी झालं पाहिजे, नाशिवंत ज्या काही वस्तू आहेत त्यांच्याविषयी असलेलं ममत्व आमच्या अंतःकरणातलं कमी झालं पाहिजे. पण मात्र ज्या दिवशी सासूच्या अंतःकरणामध्ये सुनेविषयी ममत्व निर्माण होईल ना, ही माझी सून नसून माझी मुलगी आहे, हे ममत्व ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी घराघरातले भांडणं मिटल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. ज्या दिवशी सुनेच्या अंतःकरणामध्ये सासूविषयी ममत्व निर्माण होईल ना, माझी सासू नसून प्रत्यक्ष माझी आई आहे, हे ममत्व ज्या दिवशी निर्माण होईल ना त्या दिवशी घराघरात चालू असलेल्या सासू सुनेची भांडणं थांबल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित आहे. आम्ही पहिला विचार करतोय 33 कोटी देवांचा, पण खऱ्या अर्थाने जे चालते बोलते देव माझ्या घरामध्ये कार्य करत असताना सेवा स्वीकारतात, त्या देवांना मात्र आम्ही विसरून जातोय. देव देवालयामध्ये लपला, देऊल पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेची आहे. नाना शरीरे म्हणजे नाना मंदिरे, त्यात राहीजे जीवेश्वरे, जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. तुका म्हणे पोते देवे भरले नोहेरीते. आणि खऱ्या अर्थाने याची ओळख करून देत असताना तो देव आमच्या अंतःकरणामध्ये आहे. अहम ब्रह्मास्मी, वेदाचं महावाक्य आम्हाला ओळख करून देत आहे. तत्वामसी, अयम आत्मन ब्रह्म, प्रज्ञा नाम ब्रह्म. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चारही वेद, चारही महावाक्य आम्हाला ओळख करून देतात. ज्या देवाच्या शोधासाठी आम्ही इकडे तिकडे फिरतोय तो देव अजून कुठे नसून तत्वम असी, तो ब्रह्म म्हणजे तूच आहेस. तत्वम असी, अहम ब्रह्मास्मी. पण कधी? ज्या वेळेला चालत्या बोलत्या मंदिरांची सेवा आमच्याकडून घडेल ना, ज्या दिवशी आमच्या घरात असलेल्या आई वडिलांच्या रूपाने आमच्या घरात असलेल्या देवांची आमची सेवा आमच्याकडून घडेल ना, त्या दिवशी 33 कोटी देवांची सुद्धा कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. पण त्यासाठी त्या देवांची सेवा आमच्याकडून करायला हवी. आम्ही स्वतःला शोधणं याला आत्मज्ञान म्हणतात. आणि इथून सुरुवात होते. आमच्या कर्मामध्ये बदल घडणं याला परमार्थ म्हणतात, आमच्या विचारामध्ये बदल घडणं याला परमार्थ म्हणतात, आमच्या जगण्या वागण्यामध्ये बदल घडणं याला परमार्थ म्हणतात. हे आम्हाला माहितीच नव्हतं. आणि सांगू का, 3री पर्यंत जाऊन जरी 4थी अवस्था जरी प्राप्त झाली त्याला, बरं का, पहिली बद्ध आहे, बद्धाला कर्माची जाणीव झाली, तो मुमुक्ष झाला. जाणीव झाल्यानंतर कर्मामध्ये परिवर्तन झालं, तो साधक झाला. पण साधक अवस्थेला जाऊनही जर एखादा कामाच्या अधीन झाला, बरं का मौली, क्रोधाच्या अधीन झाला, बघा, क्षणभर फक्त वाईट विचार माणसाच्या अंतःकरणामध्ये आला ना, माणसाचं जीवन उद्ध्वस्त करून टाकतो मौली, जीवन उद्ध्वस्त करून टाकतो क्षणभर फक्त. कामातून जर ती वासना निर्माण झाली ना, तर लंका सोन्याची असताना सुद्धा तिला आग लागली जाते. मना सांग पा रावणा काय झाले अकस्मात, ते राज्य सर्व बुडाले. त्याच रावणाची ओळख करून देत असताना कबीर महाराज म्हणतात, परनारी पैरी छुरी न लावू से अंग, रावण के दश सिर गये परनारी के संग. म्हणून शास्त्र म्हणतंय, यत्र नार्यास्ते पूजनते रमणते तत्र देवता. ज्या ठिकाणी माझ्या माई माऊलींचा आदर केला जातो, सन्मान केला जातो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. अरे कशाला रावणाकडे जाता आणि कशाला त्या द्वापारात आणि त्रेतामध्ये जाता? आता बघा ना, ज्याची बुद्धी भ्रष्ट आहे ना, जो नीतीने वागतोय ना, जो धर्माने वागतोय ना, त्याची अवस्था बघा काय आहे.
काय अवस्था आहे त्याची? समाजामध्ये शून्य किंमत असते, त्याला शून्य किंमत असते. एखाद्या वेळी जर माणसाकडे क्रोध आला ना, बघा, सहज नुसती भांडण झाली काय, आणि याच्या मनात नसताना यांनी एखादा काय वहीचा हेलपुरा काढला काय, टाकला काय, त्याच्या मनातही नाही की एवढी मोठी घटना घडेल. पण अशी काय घटना घडली जाते की एक क्षणामध्ये त्याच्याकडून काहीतरी घडून जात आहे, आणि ज्या वेळेला तोच मनुष्य तिकडे जेलमध्ये जाऊन बंद होतोय ना, त्या वेळेला त्या ठिकाणी बसून बोलतोय तो. फक्त 1 मिनिट जर गप्प बसलो असतो ना माऊली, किती 1 मिनिट, 1 मिनिट जर गप्प बसलो असतो तर आज मी माझ्या घरामध्ये माझ्या मुलाबालांच्या जवळ असतो, माझ्या घरात पंचपक्वान्न खात असतो. इथे झुणका भाकर खायची वेळ माझ्यावर आली नसते. 1 मिनिट. एखादा विषय जर आला तर 1 मिनिटात माणसाचं आयुष्य बर्बाद करून टाकतोय. तो 1 मिनिट सांभाळण्यासाठी आम्हाला सतत आणि सतत संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. सतत आणि सतत संतांच्या विचाराप्रमाणे चाललो पाहिजे. संतांचा विचार आम्ही केला पाहिजे. पहिलीतून जर मुलगा पास झाला तर तो कितवीत जातो? दुसरीमध्ये जातो. दुसरीत पास झाला तर कितवीत जातो? तिसरीमध्ये जातो. तिसरीत पास झाला तर कितवीत जातो? चौथीमध्ये जातो. चौथीत नापास झाला तर कितवीत जातो? चौथीतच राहतो. इथं तसं नाही. चौथीत जर नापास झाला ना तर तो परत पहिलीत येतो. तुम्ही साधक अवस्थेला पोहोचूनही जर समजा कामाच्या अधीन झाले, क्रोधाच्या अधीन झाले, तर सांगा ना, अज्ञानी जनामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक काय? गेले ना परत पहिलीमध्ये, बद्ध अवस्था प्राप्त झाली ना तुम्हाला. आणि ते तेवढे प्रबल आहेत, ते तेवढे बळकट आहेत. ते विषय विचार तुम्हाला कोणत्या वेळेला कधी नेऊन ठेवतील पत्ता लागत नाही. दशग्रंथी ब्राह्मण होता, 4ही वेद मुखोद्गत होते, पण नाही ऐकलं बायकोचं, नाही ऐकलं पोरांचं. चांगल्या चांगल्या माणसांनी सांगितलं, स्वतःच्या भावाने सांगितलं, बिभीषणाने. काय माऊली, बायको सांगायला गेल्यानंतर बायकोचं बोलतो काय सगळंच ऐकायचं असतं का रे येड्या? सगळंच ऐकायचं नसतं, पण चांगलं असेल ते ऐकायचं असतंय ना. काय मुलं सांगायला लागल्यानंतर बोलतो या ना, मी मोठ्या गेलेत, माझ्या समोर हे वाढलेत आणि हे मला शिकवणार. मुलं सांगायला गेल्यानंतर अशी अवस्था झाली. नुसतं एवढा बोलून नाही गप्प बसला, भर सभेमध्ये एका मुलाला ठार केलंय त्याने. का? माझ्या सामर्थ्यावर, माझ्या बळावर अविश्वास ठेवतोय तू. शेवटी भाऊ सोडून गेला. का? सांगून सांगून थकला, नाही ऐकलं. आपण म्हणतोय रावणाला अमक्याने मारलं, रावणाला तमक्याने मारलंय, पण संत म्हणतात रावणाला कोणी मारलं नाही, रावणाला रावणाच्या अभिमानाने, अहंकाराने मारलं. आज माणूस सुद्धा बोलतोय की नाही, याच्यामुळे माझं वाईट झालं, त्याच्यामुळे माझं वाईट झालं, याने माझं वाईट केलं, त्याने माझं वाईट केलंय. कधीतरी माणसाने अंतर्मुख होऊन स्वतःचा विचार करावा. जर चांगलं झाल्यानंतर त्याचं श्रेय जर आपण कोणाला देत नाही, माऊली माझी मेहनतच तशी, आपला डोका, आपला कामच तसा आहे. चांगलं झालं तर आम्ही कोणाला श्रेय देत नाही ना, तर मग आम्ही वाईट झाल्यावर दुसऱ्यावर खापर का म्हणून फोडावी? नाही फोडत कामा. आणि म्हणून संसारामध्ये आपली प्रगती झाली पाहिजे. ज्या क्षेत्रात आपण असू ना मित्रांनो, त्या क्षेत्रामध्ये आपली प्रगती झाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा बिनधास्त. राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, कला क्रीडा क्षेत्र असू द्या, आध्यात्मिक क्षेत्र असू द्या. जे गुण आपल्याला देवाने दिलेले आहेत ना, आहे की नाही, आता सर्वांकडेच ते गुण दिलेले आहेत माऊली. जे क्षेत्र आपलं असेल ना, त्या क्षेत्रामध्ये प्रगती करा, क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा. पण त्या क्षेत्रात आपण ज्याच्या बळावर प्रगती करतोय ना, त्या देवाला, त्या पांडुरंग परमात्म्याला विसरू नका, हे मात्र निश्चित आहे. ज्या देवाच्या बळावर आपण हे सगळे काही कार्य करतोय ना, फक्त एवढंच विचार करा की त्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना मला देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य कसं करता येईल, समाज कार्य कसं करता येईल, समाजाची सेवा कशी करता येईल ना, त्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून ज्या दिवशी आम्ही वाईट विचारांचा त्याग करू, वाईट गुणांचा त्याग करू, वाईट कर्माचा त्याग करू, त्या दिवशी निश्चित आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा आम्हाला ओळख करून देतात. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, माझे माझे आणि भ्रांतीचे ओझे. ऐके ना, पळेगावची एक मावशी तिथे लावले होते काकडी, बरं का, आणि काकडीची भली मोठी पाटी तयार केली तिने
पाटी. इथून गेले रिक्षाला ते टिटवाळ्याला, पण टिटवाळ्या सिटीला कुठं जायचं होतं? कल्याणला. बरं का? टिटवाळा स्टेशनला गेल्यानंतर जी गर्दी बघितली त्यावेळेला त्याच्या मनामध्ये विचार आला, बापरे बापरे बापरे, आपल्या रिक्षामध्ये 4-5 जणच होते तरी पण ते उतरायला लागला, त्या चढावाला तिथं नाही, ही एवढी गर्दी, एक लोकल कशी काय येऊन जाईल, त्यात माझी पाठी पण. कोण बोलते? ती बाई. लोकल आली, लोकल आल्यानंतर बाई चढली गाडीमध्ये, लोकलमध्ये, पण चढल्यानंतर पाठी मात्र डोक्यावरच ठेवली, ती काही खाली उतरायला मागत नाही. शेजारणी विचारतात, काकू कुठे उतरायचंय? कल्याणला. मग सांगितलं, काकू कल्याणीला अजून खूप उशीर आहे, तुम्ही पाठी खाली उतरवून ठेवा. नको नको बाई, मी जर पाठी खाली उतरवली तर त्या लोकलला किती वजा होईल, आहे त्या बरं आहे. म्हणजे डोक्यावरची पाठी खाली उतरवल्यानंतर लोकलला वजा होईल, तुझ्या सकट पाठी घेऊन चालली ती लोकल, लोकलला वजा होईल असं तुला वाटत असेल ना, हा तुझा भ्रम आहे. तसं आम्ही आमचा संसार करत असताना हे सगळं आम्ही करतोय म्हणून चाललंय, हे जर आम्हाला वाटत असेल तर तो आमचा भ्रम आहे, निश्चित तो आमचा भ्रम. माझे माझे आणि भ्रांतीचे ओझे, माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडता येईल न सोडे पुंजे कुळाभिमान. माणसाची अवस्था काय बघा ना, साप बेडका ते गिळी आणि बेडूक मासे ते कवडी. म्हणजे आम्ही काळाच्या जबड्यात असताना सुद्धा काय अवस्थेत असतो बघा. सापाच्या तोंडात बेडूक आहे, बरं का, सापाच्या तोंडात बेडूक आहे, तरी तो बेडूक पुढे आलेले मासे सोडत नाही, खाल्ल्याशिवाय राहत नाही. तर त्याला एवढी तरी अक्कल पाहिजे का, मीच जर अख्खा सापाच्या तोंडात आहे तर मी खाल्लेले माशांचा उपयोग कोणाला होणार आहे? अशी माणसाची अवस्था. काळाच्या तावडीत सापडलेला मनुष्य सुद्धा अशी अवस्था. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा यांच्या अधीन होऊन त्या पद्धतीने कार्य करत असतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, पाप पुण्य अंगी घेतले जडून. आम्हाला हेच कळत नाही की मी पाप करतो की पुण्य करतोय, पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात हेच कळत नाही की नाही. कसं जगावं, कसं वागावं म्हणजे आमच्याकडून पुण्यकर्म घडते. तुम्ही जर अधर्माने वागत असाल, अनितीने जर वागत असाल, गोर गरिबांना लुबाडून, शेतकऱ्यांना लुबाडून, बघा ना आज समाजामध्ये अशी काही माणसं पाहायला मिळतात दादा की क्लास 1 ऑफिसर असतात, चांगले मोठमोठे 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख पगार घेणारी माणसं असतात, पण शेतकऱ्याच्या टेबलाकडून 500 घेतल्याशिवाय त्यांचा पुरावा होत नाही. आहे की नाही मामा? तुम्हाला बराच अनुभव असेल. छोट्याशा पेपरसाठी जेव्हा 500 देऊ तेव्हा तो पेपर सोडला जातो, नाही तर मग बोलतो हे नाही ते नाही, याची सही व्हायची बाकी, त्याची सही व्हायची बाकी, सह्या बिया काय नसतात, फक्त 500 टेबला करून दिलं का त्या दिवशी सगळा ओके होते. म्हणजे आज माणसं अशी आहेत, तिसभर पोट आहे हो, काय लागतंय त्याला भरायला, पण शेतकऱ्यांना लुबाडून, गरिबांना लुबाडून, याला त्याला लुबाडून, अधर्माने वाटचाल करून, अनितीने वाटचाल करून, आणि मग ते द्रव्य गोळा करतात, एवढा द्रव्य गोळा करतात की ते बोलतात सुद्धा आता आम्हाला काही टेन्शन नाहीये. पण नाही दादा, हा तुमचा भ्रम आहे. लोक मरो जाती वडिले केली ही प्रचिती. आपल्या वडिलांनी सुद्धा तेच ठरवलं होतं की माझ्या पोराला काही हालचाल करायला लागतं कामा नये, माझ्या पोराला कुठल्याही प्रकारे त्रास होता कामा नये. हाच विचार आपल्या वडिलांनी केला होता. आपण तोच विचार करतो की माझ्या पोरांना काही करायला लागू नये. प्रत्येकाला कर्म ही करावी लागणार आहे, प्रत्येकाला हालचाल ही करावी लागणार आहे, प्रत्येकाला धावपळी करावी लागणार आहे. म्हणून आपण कमवू नये असं नाही, आपण कमवावं पण नीतीने धर्माने कमवावं. आणि नीतीने धर्माने जे कमवतोय ना ते आपल्याला सुखकारक असते, ते आपल्याला फार काही सुख देऊन जात असते दादा. पण अनितीने अधर्माने जर आपण वाटचाल करून जर द्रव्य कमवत असू ना तर पैशाने आपण पाप घरात आणतोय, कलीला घरात आणतोय. म्हणून अनितीने कमावलेली संपत्तीही आम्हाला सुख देत नाही आणि त्याच्यावर पोचलेली संततीही आम्हाला सुख देत नाही. कसं जगणं, कसं वागणं याला परमार्थ म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात. पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात हे कळलं पाहिजे. किती कमवलं, किती कशा पद्धतीने कमवलं म्हणजे माणसाचं एक तिसभर पोट भरेल याचा विचार माणसाने केला पाहिजे. पंगतीमध्ये बसल्यानंतर माणसाची अवस्था बघा ना काय असते.
स्वतःच्या पात्राकडे कमी लक्ष असतंय, दुसऱ्याच्या पात्राकडे जास्त असतंय. विचार करतोय सगळी वांगीच मला आल्यात, एक पण बटाटा आला नाही, त्याला पण 2 बटाटे गेल्यात. म्हणजे त्याच्या पात्रातल्या बटाट्याकडे बघावं ना, याने घास मारावा. याची वांगी तशीच काय, म्हणून तर गावाची भांडी राहत नाही. आता गावकीची भांडी असतात ती परगावाला जातील मामा, ती गावातच कुठं तरी. 10 वाट्या जरी आमच्या मांडीवर असल्या तरी 11वी वाटी मात्र शेजाऱ्यांची असतेच असते. ती थोडे दिवस माळ्यावर राहते ना, मग मांडीवर येऊन बसते.